आपल्यासोबत आमदार मनीषा कायंदे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मनीषाजी, ज्या प्रकारे संजय गायकवाड यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे, आमदार निवासामधला हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातं, ज्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाची डाळ असेल ती त्यांना मिळाली, त्यामुळे कुठेतरी त्यांनी मारहाण केल्याचं सुद्धा सांगितलं। नाही, निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असेल तर ते पहिल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला पकडलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल एक्झामिनेशन केलं पाहिजे की ते निकृष्ट दर्जाचं काय कशा पद्धतीचं होतं, कारण अनेक लोकांना त्यातनं विषबाधा होऊ शकते। परंतु संजय गायकवाड हे आमदार आहेत, तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव तडक फडक आहे, त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते वागलेले आहेत। अर्थात प्रत्येक गोष्टीचं समर्थन करता येत नाही, परंतु निश्चित आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्या अन्नाचं एक्झामिनेशन पहिले केलं पाहिजे। एकीकडे ज्या प्रकारे निकृष्ट दर्जाची डाळ मिळाली असं जरी पाहायला मिळत असलं तरी त्या प्रकारे त्यांनी मारहाण केली, त्यावरून सध्या विरोधक आक्रमक झालेले आहे। संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे या संदर्भात देवेंद्र फडणवीसांना, ते त्यांनी टाळायला पाहिजे होतं। संजय राऊतांच्या ट्विट बाबत काय सांगाल, कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितलं। अहो, उबाटाचे लोक पण काय मारामारी करत नाहीत का? त्यांचे आमदार तेव्हा असताना किंवा कोण ते असं काही केलेलं नाहीये का? त्यामुळे आपलं ठेवावं झाकून ही त्यांची परिस्थिती आहे। साधारणतः पाहायला गेलं तर सध्या परिस्थिती अशी झालेली आहे की विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलनं होत असताना काल विरोधक सगळे एकवटले होते विरोधी पक्षनेत्यासाठी, मात्र त्यावेळेला जेवढे सत्ताधारी आमदार जात होते त्यावेळेला त्यांची नक्कल करण्यात आली। काय आता हा त्यांचा स्वभाव आहे नकला करणं, कारण सध्या त्यांच्याकडे दुसरं काही काम राहिलं नाही, त्यामुळे ते नकला करत आहेत। या रोड भाईंदरमध्ये ज्यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गेले त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी झाल्याचं पाहिलं। बघा, ते केवळ एकनाथ शिंदे यांच्या टीम मधले मंत्री आहेत म्हणून त्यांच्यावर जास्ती प्रकारचा अशा प्रकारे हल्ला करण्यात आला, परंतु माननीय प्रताप सरनाईक हे कडवे शिवसैनिक आहेत, ते डगमगले नाही, घाबरले नाही, त्यांनी परिस्थितीला तोंड दिली आणि याबद्दल ते कौतुकास्पद आहेत। धन्यवाद।